जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 29 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून जप्त वाहनांची अंदाजी किंमत 25,80,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान आरोपींकडून चोरीच्या 29 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्यात। चोरी केलेली वाहने विक्री करण्यासाठी आरोपी रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरात उभी करून ठेवत असल्याचं तपासात समोर आलं। या माध्यमातून ते चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांच्या तपासात उघड झालंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात गुजरात राज्यातील उधना म्हणजे सुरत तसंच ठाणे, नवी मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, रायगड आदी जिल्ह्यांमधील विविध पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं। जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मुक्ताईनगर पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ आणि त्यांच्या पथकानं केली आहे। जळगाव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये साधारण 1-1.5 महिन्याखाली आम्ही डीबी पथकाची स्थापना केली होती आणि त्या डीबी पथकाच्या अंतर्गत आम्ही एका गुन्ह्याचा तपास करत होतो। एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल होता। त्याच्यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इथली डीबी टीम असे त्या चोरीचा तपास लावत होते। त्या तपासादरम्यान एकूण 4 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या 4 आरोपींमध्ये ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस आम्हाला एकूण 29 चोरीच्या मोटरसायकल रिकव्हर झालेल्या आहेत। आता त्या मोटरसायकलचा तपास घेतला असता त्यातल्या जळगाव जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत। एक गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली मोटरसायकल आहे आणि इतर सर्व या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। अशा पद्धतीने एकूण 29 मोटरसायकल या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारीच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या पुढाकारानं त्या डीबी पथकानं डिटेक्ट केलेले आहेत। या डीबी पथकामध्ये कोण कोण कर्मचारी होते सर, आपले काही सांगताय? या डीबी पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक आसिफ तडवी, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ढाकरे, स्वप्नील पवार व अक्षय वाडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोटरसायकल रिकव्हर झालेले आहेत। या 29 मोटरसायकलची एकूण अंदाजित किंमत बघितली आपण तर ती साधारण 25,80,000 रुपयाच्या घरामध्ये जी मोटरसायकल आहे ते आपण आज डिटेक्ट केलेल्या आहेत। परराष्ट्रातील किंवा परराज्यातील काही मोटरसायकली आहेत का सर यात? बाकी ज्या मोटरसायकल आहेत सगळ्या त्याचा आम्ही शोध घेतोय। आता पाहूया तो गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल याच्यामध्ये मिळालेली आहे आणि इतर मग महाराष्ट्रामध्ये बाकीच्या पोलीस स्टेशनला याच्यामध्ये नवी मुंबई आहे, मुंबई आहे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण बऱ्याचशा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असलेल्या मोटरसायकल मिळालेले आहेत। विशेष बाब म्हणजे ही जी टोळी आपल्याला मोटरसायकल चोरी करणारी सापडलेली आहे या टोळीची मोडस अशी आहे की हे गाडी चोरायचे आणि गाडी चोरून ती रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड याच्या ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंगमध्ये ती गाडी लावून ठेवायचे, त्या गाडीला गिराईक बघायचे आणि ती गाडी गिराईक मिळाल्यानंतर त्या गिराईकाला त्या पार्किंगमधूनच गाडी ताब्यात द्यायचे। त्याच्यामुळे ती गाडी त्यांच्या ताब्यात राहत नव्हती आणि डिटेक्ट करणं तुलनेनं अवघड होतं। परंतु मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून आणि आरोपींची कसून चौकशी करून या गाड्या डिटेक्ट केलेल्या आहेत। सर किती दिवसांचं होतं सर, किती दिवस लागले या सगळ्या गोष्टी? याचं जे तांत्रिक विश्लेषण वगैरे हे जे आहे साधारण 273/2026 हा गुन्हा 26/6/2026 ला दाखल होता, म्हणजे 26 जूनला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता आणि त्या तपासामध्ये हे सगळं आम्ही डिटेक्ट केलेलं आहे आतापर्यंत।
24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पंकज तायडे, मुक्ताईनगर.